मलंगड श्री मलंगड शिवसेनेच्या माध्यमातून खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे गरजू विद्यार्थी आहेत जे 3-3, 4-4 किलोमीटरवरून पायी येत होते, अनेक दिवसापासून त्या विद्यार्थ्यांची व्यथा होती. मी जेव्हाही या भागामध्ये यायचो तेव्हा विद्यार्थ्यांना काही किलोमीटर अंतरावरती सोडायला जायचो, तेव्हा ते विद्यार्थी मला माझ्यासोबत असताना मला म्हणायचे की दादा आम्हाला सायकल मिळाली असतं तर आम्ही शाळेमध्ये लवकर आलो असतो. अनेक वेळा उशीर होतो शाळेत यायला. या सगळ्या गोष्टीला भानात घेऊन आम्ही या ठिकाणी सायकल वाटपचा कार्यक्रम केलेला आहे. अनेक विद्यार्थीच्या चेहऱ्यावरती आज आनंद आहे आणि उत्साह आहे. त्यामुळे याच्यामध्ये आमचं समाधान आहे. ह्या ढोके शाळेमध्ये श्री मलंगड सावळाराम विद्यालयामध्ये जवळजवळ 1200 ते 1300 विद्यार्थी शिकत आहेत, पण कोणत्याही प्रकारचं विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबता नाही ह्याचा मानस देऊन आम्ही या ठिकाणी ह्या उपक्रमाचं राबवण्याचं आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. आमच्या या भागामध्ये या श्री मलंगड भागामध्ये ग्रामीण भाग असल्यामुळे या ठिकाणी मुलींसाठी शिक्षण देण्यासाठी खूप चिंतेची बाब होती. मुलींना सहजासहज एकटीला शाळेपर्यंत जाऊ दिलं जात नाही. तोच आम्ही त्याच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जेव्हा आम्हाला काही सूचना मिळाल्या तेव्हा आम्ही विद्यार्थ्यांना सायकल देण्याचं काम केलेलं आहे. नगरसेवक या ठिकाणी या कार्यक्रमात यासाठी आहेत की या भागामधली विद्यार्थ्यांची जाणीव या सगळ्यांना असल्यामुळे एक मैत्रीचं नातं म्हणून, एक आपुलकीचं नातं म्हणून इथे प्रत्येक नगरसेवकाचे नाते गोत्यातले कोण ना कोण रिलेशनमधले इथले विद्यार्थी आहेत. त्यामुळे सगळ्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे आणि त्यांचंसुद्धा या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य आहे. माझं नाव हंसिका गणेश पाटील. मी गोरपे गावातून येते. गोरपे गावातून येताना खूप चालायला लागतं. गाड्या वगैरे काही भेटत नाही. अख्खा रस्ता चालत यायला लागतं. त्याच्यामुळे आम्हाला शाळेत यायला लेट होतं आहे. आता महेश दादांनी सायकली दिल्यामुळे आम्हाला शाळेत लवकर येऊ शकते. त्यांचे खूप खूप धन्यवाद. माझं नाव प्रांजल प्रवीण पाटील. मी गोरप्यावरून येते. मला सायकल मिळाली, खूप छान वाटलं. खूप त्रास व्हायचं चालत यायला, म्हणून भेटली. खूप छान. महेश दादाचं खूप खूप आभार आहे. येताना खूप त्रास व्हायचा म्हणा. मला इथून नेवाळा नाक्यावर चालत यायला लागायचे. तिथून आम्ही बसला यायचो, मग इथे खरडला उतरायचो, मग शाळेत असं व्हायचं. आता सायकल मिळाली, कसं वाटतं तुला? काय खूप छान वाटतं. सायकल मिळाली, आता आम्हाला जास्त चालायला नाही लागणार. पूर्ण सायकल घेऊन शाळेत येऊ शकतो आम्ही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.